आज 29 ऑगस्ट गुरुवार. सर्वांना शुभेच्छा. आज हरिपाठाचा 17वा अभंग आपण घेणार आहोत. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. सर्वांना आजच्या गुरुवारच्या आणि श्रावण महिन्याच्या या पवित्र दिनी शुभेच्छा. सर्व हरिपाठ भक्त भगवत भक्त यांना शुभेच्छा आणि सादर वंदन भगवंताला आणि ज्ञानदेवांना. काय म्हणतायत 17व्या अभंगामध्ये भगवंत. काल असं पाहिलेलं होतं की हरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचेची सुलभ रामकृष्ण. हरिनाम म्हणणारा किंवा हरिपाठ गाणारा असा नर दुर्लभ आहे. कारण मनापासून म्हणणारा दुर्लभ आहे. बरे वाचेनं सगळे म्हणत असतात, पण तरीसुद्धा वाणीला सोपं काय आहे? रामकृष्ण नाम घेणं. आणि त्याच्यामुळे आपल्याला उन्मनी अवस्था प्राप्त होते. मोक्षापर्यंत आपण जातो. मन आपलं परमेश्वराजवळ पोहोचतं आणि त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. प्रपंची निमाले साधू संगी असं म्हटलेलं होतं. सगळ्या गोष्टी तर मिळाल्याच आहेत हरिपाठामुळं, पण प्रपंचातलं मन शांत होतंय, वैराग्य प्राप्त होतंय, निस्पृह होतंय आणि त्याला साधू संग हा महत्त्वाचा आहे. तर त्याच्यासाठी थोडक्यात काल तुकाराम महाराजांचं मला एक वचन आठवत होतं, ते सांगायचं राहून गेलं की संतांचा किंवा साधूंचा संग का महत्त्वाचा आहे. खूप छान त्यांनी म्हणलेलं आहे. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय, जळूनी जाय, मग रामनामी उपजे आवडी, मग रामनामी उपजे आवडी. सुख घडो घडी वाढो लागे, वाढो लागे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, राम रूप, संत चरण रज लागता सहज. आणि एकनाथ महाराज म्हणतात, संतांशी शरण गेली या वाचुनी एका जनार्दनी नकळे नाम. म्हणून संतांना शरण जायला पाहिजे. संत आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये येणं हेच आपली भाग्याची गोष्ट असते. आणि म्हणून आता पुढेही सांगतायत आजच्या 17व्यामध्ये, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, गाय म्हणजे गाणं, पवित्र तो होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्र तो होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य ते भिनले अमुप, तपाचे सामर्थ्य ते भिनले अमुप. आता काहींनी असं म्हणलेलं आहे, तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुप. तर भिनले आणि तपिन्नले असे शब्दभेद आपल्याला आढळतात. चिरंजीव कल्प कोटी नांदे, इथं म्हणले चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. आता कल्पकोटी हा वेगळा हे आहे आणि वैकुंठी नांदे ही वेगळी संकल्पना आहे. मातृपितृभ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊनी ठेले. तर हे सगळे आपल्याला लाभतात संसारामध्ये.
ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवाला धले, निवृत्तीने दिधले माझे हाती. हे ज्ञानदेवांना निवृत्तीने दिलेलं आहे. हे गूढगम्य असं ज्ञान ज्ञानदेवांना दिलेलं आहे आणि ते त्यांच्या हाती लाभले असं ते म्हणतात हे नामाचं. तर हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय. अहो, मुखानं जरी हरिपाठाची कीर्ती म्हणजे हरिनामाची कीर्ती जो गाईल त्याची काया किंवा त्याचा देह हा पवित्र होईल. इतकं महत्त्व आहे त्या नामाला. आणि पुढं म्हणतायत की नामस्मरणाच्या तपाचं सामर्थ्य किती आहे, अमूप म्हणजे अमाप आहे, मोजता येणार नाही. आणि ते त्याच्या अंगामध्ये अगदी भिनलंय. मग त्यामुळं काय होईल, कोट्यवधी कल्पापर्यंत, कल्पचा अर्थ आपल्याला माहिती आहे, 4 युग 1000 वेळा येऊन गेल्यानंतर कल्प होतो. तर त्या कल्पापर्यंत तो चिरंजीव होऊन राहतो ज्यानं नाम घेतलेलं आहे तो. आणि सगळं कुळ चतुर्भुज विष्णुरूप होऊन राहतं. चिरंजीव होतोय तो आणि सगळं कुळच हे विष्णुरूप होऊन जाते. म्हणून पुढच्या चरणामध्ये म्हणलेलं आहे, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार. सगळे माता पिता भ्राता आणि सगळे सगोत्र, आपल्या गोत्रामधले सगळे अपार जेवढे असतील, जेवढे अपरंपार असतील, मोजता येणार नाही जेवढे असतील, ते सगळे चतुर्भुज नर होऊन ठेले. ते सगळे चतुर्भुज, हा जो भगवंत आहे चतुर्भुज, तर तसेच होऊन जातात. म्हणजेच विष्णुरूप होऊन जातात. म्हणजे एका नरानं, एका व्यक्तीनं रामनाम किंवा हरिनाम घेण्याचं पुण्य हे सगळ्या कुळाला मिळते. म्हणून मागे म्हणलेलं आहे की कितीतरी राशी आपल्या हे होतात, पुण्याच्या पापाच्या राशी जळून जातात आणि सगळ्या कुळाची परंपरा किंवा कुळाला सगळ्या पुण्य मिळतं. तेच इथं पुन्हा सांगतात. आणि हे कसं आहे तर ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाभले. हे गूढ रीतीनंच कळणारं जे ज्ञान आहे ते मला लाभलं, ज्ञानदेवांना लाभलं. कसं, निवृत्तीने दिधले माझ्या हाती. निवृत्तीनाथांनीच हे सगळं गूढ ज्ञान माझ्या हाती दिले. त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही असं हरिनाम किंवा हरिपाठ लिहा. वास्तविक स्वतः निवृत्तीने पण भरपूर रचना केलेल्या आहेत, पण हरिपाठ कीर्ती किंवा हरिपाठाची कीर्ती किंवा हरिनामस्मरणाची कीर्ती जो कोणी गाईल त्याचं शरीर पवित्र होते. आणि निवृत्तीनाथ महाराजांनी केलेल्या हरिनामाच्या उपदेशाची कीर्ती वर्णन करण्याकरता माऊलींनी हरिपाठ हा ग्रंथ रचलेला आहे. आणि तो हरिपाठ नामोपदेश करणाऱ्या आपल्या गुरूंच्या उपदेशाची कीर्ती गाणारा असल्यामुळं हरिपाठाचे पाठ करणं म्हणजे गुरूंच्या उपदेशाची कीर्ती गाणं. कारण त्यांनी सांगितलं, आपण कुठली गोष्ट करू शकत नाही, आपल्याला कोणीतरी गुरु लागतात. आता मला सुद्धा आठवतं की माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं होतं की तू स्वतःचं काहीतरी निर्माण कर. सगळ्यांचं वाचन हे जरी असलं तरी आपल्याला काय वाटतं, एखादं आपली काहीतरी कलाकृती असावी, काहीतरी आपण निर्माण करावं. आणि मग आपल्याला असं वाटतं, प्रेरणा मिळते. किंवा अजून एक असे मोठे गृहस्थ होते आणि त्यांनी सांगितलं होतं की रुपालीताई, तुम्ही लहान मुलांच्या शाळेतल्या शाळकरी मुलांच्या खिशात मावेल अशी एक सुभाषितांची छोटीशी डायरी असते, तसं एक छोटंसं पुस्तक लिहा. म्हणजे संस्कृतमधली सुभाषितही सर्वांपर्यंत पोहोचतील. त्यांचं नावसुद्धा होतं श्रीकृष्ण असावा. एकदम आज त्यांची आठवण आली. तर अशी कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगितल्यानंतर त्या गुरूंचीच कीर्ती ही होत असते. आपण त्यांचं सांगितलेलं कार्य केल्यानंतर. तसं निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना सांगितलं, त्यांनी हरिपाठ लिहिलेला आहे, पण त्यामुळं त्यांच्या उपदेशाची कीर्ती जो गातो त्याला सुद्धा नामस्मरण करणाऱ्यासारखंच फळ मिळतं, असं त्यांनी छान सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये नामस्मरणाचं अमरत्व किंवा नामस्मरण कसं चिरंजीव राहते, नामस्मरण करणाराही चिरंजीव होतो आणि नामस्मरणही चिरंजीव राहतं. तर त्याची कीर्ती गाणं म्हणजे नामाचं महात्म्य वर्णन करणं. आणि हे महात्म्य सांगण्यासाठी सांगताना सुद्धा आपोआपच पुण्य घडतं. म्हणजे सांगणारासुद्धा आपोआप नामस्मरण म्हणतच राहतो आणि त्यामुळं त्याच्या ठिकाणी अनंत पुण्य मिळतं. त्याचं मोजमाप करता येत नाही. की ज्या योगे
प्रापंचिक सुखाची तर प्राप्ती होतेच, पण आपल्याला खरं जे पुण्य आहे परमात्म्याची प्राप्ती हे खरं पुण्य आहे आणि ते तुम्हाला प्राप्त होईल किंवा ते आपल्याला प्राप्त होतं. तर ज्याच्यामुळं आपली हितपूर्ती होते किंवा आपलं हित होतं त्याची मनुष्य सहजच कीर्ती गात राहतो. आणि हरिनामानं तर काय झालेलं आहे, मनुष्य हरिरूपच होतो. मग अशा हरिनामाची कीर्ती गाणं अगदी स्वाभाविक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहो नका. म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहू नका. आणि ज्ञानराज हरिनाम संकीर्तनाचंच सगळं महत्त्व सांगतायत. म्हणजे शाब्दिक कीर्तनाबद्दल सांगत नाहीत, तर हरिकीर्तन हा एक आपल्या जीवनाचा भाग नसून हरिभक्ताचं पूर्ण जीवन आहे. म्हणजे जीवनातला एक 5 मिनिटाचा भाग किंवा जे तुम्ही जितका वेळ सांगाल तितक्या वेळा